हरी जय जय राम कृष्ण हरे हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण
रूप पाहता लोचणी सुख झाले व साजणी साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचणी सुख झाले व साजणी हरी बोल बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी सर्व सुखा सर्व सुखाचे आगड बापर मामाची दिवड तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बरवा विठ्ठल बरवा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी 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 जय सुवासी जागता आपुलिया हिता सुवासी जागता धन्य माता पिता दयाची धन्य माता पिता दयाची धन्य माता पिता दयाची कुळी कन्या पुत्र होती जे सात्विका कुळी कन्या पुत्र होती जे सात्विका दयाचा हरी कवाट देवा दयाचा हरी कवाट देवा दयाचा हरी कवाट देवा गीता भागवत करीती श्रवण भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा तरी माझ्या दैवा पार नाही पार नाही तरी माझ्या दैवा पार नाही पार नाही पार नाही तरी माझ्या दैवा तरी माझ्या दैवा पार नाही कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक सात्विक दयाचा हरिक वाट देवा दयाचा हरिक वाट देवा दयाचा हरिक वाट देवा आपुली आहे ताजो
दया
विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला ओ विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला कलावत्नी शोधरार्थावतारं कलांकांकते ज्योति कामोति भक्त्रं कलानिशवादपुणदार्कतक्षं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानतीव धन्यामि जन्मालो दास विठोबाचे झालो पांडुरंगा कुरु प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका मस्तके पायावरी या वारकरी संतांच्या प्रस्तुत प्रसंगी वैभव कीर्तन रूपी शिवसाठी घेतलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड चालक निर्गुण निराकार परमात्म्याचं स्वरूप सगुण साकार सावत्र जगासमोर मांडणारे श्रीमंत वैराग्यमूर्ती जगद्गुरु जगदवंदनीय जगतमान्य देवनिवास तुकोबारा यांचा चार चरणाचा अखंडितपणे एखादं व्यक्तिमत्व आपल्या कर्तव्याला जागं राहिल्यानंतर आपल्या कर्तृत्वाची सिद्धता केल्यानंतर भगवंत त्याच्यावर किती कृपा करतो याचं चिंतन करणारा अभंग औचित्यासाठी निवडला. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, देवा आम्हाला आमचं चांगलं वाईट कळावं एवढी सद्बुद्धी तू आमच्या पदरात टाकावी. एकदा आम्हाला सत्य असत्य कळालं की तू आमच्या पाठीमागचा हालत नाही हा आमचा विश्वास आहे आणि याच विश्वासाच्या जोरावर थाटलेला आमचा हा प्रापंचिक अट्टहास आहे. उदरनिर्वाहासाठी आम्ही कष्ट करावं, यातना सहन कराव्या, व्याप सहन करावा, पण ते सगळं करत असताना तू पाठीशी आहे याची कृतज्ञता मात्र आयुष्यभर राखावी. आणि म्हणूनच आजचा संकीर्तन सोहळा गीताबाई रोकडे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त थाटलेला हा नामचिंतनाचा अट्टहास सर्व रोकडे कुटुंबीय धनाडे कुटुंबीय सगळ्यांच्या माध्यमातून टोकडे कुटुंबीय धनाडे कुटुंबीय सगळ्यांच्या माध्यमातून हा सामर्थ्याने संकीर्तन सोहळा या कुटुंबाने माझं कीर्तन ठेवलं म्हणून यांचं कौतुक नाही, पण यांनी आपल्या आजीच्या कृतज्ञतेची जाणीव ठेवली, आजीच्या कर्तृत्वाची जाणीव ठेवून त्या जाणीवातेला संवेदनशील असणारं अट्टहासपूर्वक संकीर्तन केलं म्हणून त्यांचं कौतुक आहे. कारण माणसं गोळा करायची अवघड नाही, माणसं गोळा करायची काय अवघड आहे. महाराष्ट्रात लोकांच्या बुद्धिमत्तेची पातळी फार ढासळत चालली आहे की नाही. या पाटला ऐवजी दुसरी पाटील बोलवली असती ह्याच्यापेक्षा 100 पटीनं आली असती. हे कळलं त्यालाच कळलं महाराज बरं का. फक्त विषय असा आहे, योग्य ठिकाणी योग्य माणसं गोळा करायला वेळ लागतो. आणि म्हणून आजचा संकीर्तन सोहळा एवढी प्रतिकूल परिस्थिती तरी सुद्धा भगवंताने अनुकूल करावी. जगाच्या मालकानं वरुण राजाला थोडासा धीर द्यावा, थोडासा थांबतोस की काय बाबा म्हणून सामर्थ्याने आज्ञा द्यावी आणि आजचा संकीर्तन सोहळा उभा राहावा. म्हणून खरं भाग्यवान आहेत ही सगळी माणसं. एकतर आयुष्यभर कष्ट करून ज्यावेळेस तू आमच्यासाठी काहीतरी केलंयस हे शब्द मुखातनं बाहेर पडतात आणि तेही आपल्याच कुटुंबाच्या, तेव्हा माणसाला जिवंतपणी मोक्ष मिळतो. फक्त आपल्या घरातल्या माणसांनी म्हणावं बाई काहीतरी केलंयस आमच्यासाठी. आणि आजचा तोच आजीचा सोहळा आहे. हे कुटुंब सांगताय खूप केलंस आमच्यासाठी. आता तुझी निवृत्ती म्हणजे आमच्यासाठी सुखाचा काळ, तुझी सेवा करायची आम्हाला संधी. आत्तापर्यंत आमच्या कुटुंबासाठी तू सेवा केलीस, आता तुझी आम्ही करण्यासाठी आजचा सोहळा आहे. आणि फार कमी लेकरं करतात हे. माझ्यासाठी सुद्धा नवीनच आहे की आजीच्या सेवानिवृत्तीला नातवांनी लेकरांनी मिळून हा संकीर्तनाचा एवढा मोठा घाट घातलाय. हे कुटुंबाच्या पुण्याईचं लक्षणच आहे, त्यांच्या संस्कारांची पावतीच आहे की दोन्ही म्हणजे मुलाच्या मुलांनीही, मुलीच्या मुलांनीही, मुलामुलींनीही सगळ्यांनी मिळून हा अट्टास इथे घातला, कोणी एकाने नाही. पण खरं कौतुक आहे. असंच संस्कार तुमचे प्रबळ होई परमात्म्याच्या प्रार्थना आहे. तुकोबारात ते सांगतात, ज्याला ही कृतवांनी त्याचा जीर्णोद्धार करावा हे कुळ आहे. वेदशास्त्र पठन करणारं ज्ञानोबारायांचं कुळ आहे. ज्ञानोबाराय कृतज्ञता मानतात, ज्ञानियाचे ज्ञानी म्हणतात.
माझं नाहीये देवा, ज्ञान गुणगम्य ज्ञानदेवा लाधले निवृत्तीने दिधले माझ्या हाती. कुणीतरी दिलंय, हे देणाऱ्याचा कृतज्ञता सोहळा आहे. मग कौतुक आहे दादा. तुकोबाराय म्हणतात तेवढी जाण असावी, तेवढी जाग असावी. जगाच्या बापाने आपल्यासाठी केलंय म्हणून तर त्याचं चिंतन विठोबाचं करायचंय. या कुळामुळे आम्ही सामर्थ्यवंत सात्विक आहोत म्हणून तर त्याचं ऋण आम्हाला फेडायचंय. कारण 3 ऋण आम्हाला फेडावीच लागतात: देव ऋण, ऋषी ऋण आणि पितृ ऋण. देवाचं ऋण फेडायचं असेल, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला किंवा आवडे देवासी तो ऐका नामाचा उच्चार. हे अगदी सोपं आहे. ऋषी ऋण फेडायचंय, आपल्याकडे शास्त्र आहे बघा. अतिथी देवो, आलेला पाहुणा भगवंताप्रमाणे समजा. हा, त्या पाहुण्याचा क्रायटेरिया बघू नका. कधी कधी काय होतं, श्रीमंत पाहुणा असला की जरा खातिरदारी चांगली असते, त्याला पाणी काचेच्या ग्लासामध्ये असतं. आणि जरा गरीब पाहुणा असला की त्याला मात्र पाणी स्टीलच्या ग्लासामध्ये असतं. थोडी पॅटर्न असतात ना. असं नको, सगळ्याला सारखं हवं. आमची परिस्थिती अशी आहे देवा, साहेब आले की आम्ही गरीबाच्या पोराला पंक्तीतनं उठवतो. बसा साहेब, साहेब बसा, साहेब 2 घास खा, 2 घास, साहेब आमच्या घरचं 2 घास खा. साहेबांना अख्ख्या तालुक्याचं खाल्लंय, तुझ्या 2 घासानं काय पोट भरणार आहे त्याचं? एवढं तर आम्हालाही कळतं की दादा. कळतो हो माऊली, पण वळत नाही ना. आम्ही जागे नाही आहेत असं नाही, पण कसं असतं ना माऊली, झोपलेल्याला उठवायचं सोपं आहे, अवघड कोणाला आहे? बोलत जा ना. तुम्हाला कळलं नाही का मी काय म्हटलं ते? झोपलंय त्याला उठवायचं सोपं आहे, अवघड कोणाला उठवायचं? हा, ज्याने सोंग घेतलंय त्याला. आपण त्यातलंच गबाळ आहे. आपण झोपलोय असं नाही, आपण झोपेचं सोंग घेतलंय. मला काही कळत नाही, हे सोंग आहे आपलं, सगळं कळतं आपल्याला. कसं कळत नाही माऊली? एखाद्यानं सकाळी मांसाहार केला, दुपारी चल म्हणावं त्याला आळंदीला, येईल का तो? ती लगेच म्हणतं महाराज आज नग, आज खाल्लंय, उद्या जाऊ. म्हणजे उद्या काय पवित्र होतो का तो शरीर आणि देह? नाही चालत बरं का माऊली असं. आता कीर्तनाला सुद्धा बघा ना तुम्ही कसे बसलाय, जस काय घाटावर बसलाय मड्याला, जस काय मी मेले आणि तुम्ही माझी कृतज्ञता बाळगताय. जराही चेहऱ्यावर आनंद नाही तुमच्या. माणसं म्हणतात पाप म्हणजे काय असतं? अरे खायला अन्न आहे, राहायला घर आहे, माणसं मागे पुढे फिरतायत. वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय पाठीमागं खंबीरपणे उभा आहे. मुखात देवाचं नाव घ्यायची पात्रता भगवंताने दिली. वैष्णव म्हणून जन्माला आलात, मृत्यू लोकात जन्माला आलात. पंढरीचा बाप पाठीमागं खंबीर उभा आहे, तरी तोंडावर 12 वाजल्यात. ह्याच्यापेक्षा मोठं पाप काय? अजून जिंदगीत पाप तरी काय पाहिजे तुम्हाला? अरे काहीच नाही तरी तोंडावर हसू आहे, आनंद आहे ना दादा. काहीतरी समाधानी बी राहत जरे. त्या बायका तरी जरा गोड बसल्यात बिचाऱ्या, माझ्या पार्टीच्या. तुम्ही एकदम ऍटिट्यूड मध्ये बसलात. तू बोल मी हाय, तू बोल मी बसलोय, तू बोल मी ऐकतोय, तू बोल. येणार नव्हतो मी, तुझं नाव ऐकून आलोय, बघतोय कशी करते बोल. नाही का रे? एवढा अहंकार कुठे नेऊन ठेवायचा सांगा बरं माऊली? बरं साध्या प्रश्नाचं उत्तर द्याल का दादा? वडिलांसारखे आहात माझ्या. पोटच्या पोरीचं भाषण चुकलं तरी टाळ्या वाजवता, हो की नाही? हो की नाही? हो ना. ज्या दिवशी पोटच्या पोरीत आणि व्यासपीठावर आल्यात पोरीत फरक वाटणार नाही ना, त्या दिवशी कीर्तन नाही कळलं तरी पांडुरंग दारात असेल हा विश्वास मी तुम्हाला व्यासपीठावर देते. तेवढ्या चांगल्या मनाने कीर्तन ऐका. बघा तुम्ही टाळ्या सुद्धा उपकार केल्यासारख्या वाजीला धर 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 धर. जराही प्रेम नाही, नुसता उपकार भर धर धर धर. आली आमच्या गावात धर म्हणती बाई एवढं धर धर धर. त्यालाही प्रेम नाही हो. भक्ती प्रेम हवी ना. ज्ञान नको देवा दादा. काय करायचं बरं? लयच अवघड आहे माऊली आमचं. असं वागून लोक म्हणतात देव भेटत नाही. असं वागून अहो तुमचं मन स्वच्छ नाही, जगाचा मालक तुमच्या मनात राहील तरी कसा? तुका म्हणे चित्त करारी निर्मळ येऊन गोपाळ आहे तेथे. सगळ्यात चल हेच पवित्र पाहिजे, बाकीचं जाऊ देव. वाचा थोडी फटकळ असली तरी चालेल, पण मन माणसाचं साफ असावं. बोलणं थोडं फटकळ असलं तरी चालेल, पण दुसऱ्याविषयी द्वेष नसावा, मत्सर नसावा, नीतिमत्ता चांगली असावी. माणसं तोंडावर गोड बोलतात, मागे बोलायचं तेच बोलतात. आता एवढा जरी सोहळा यांनी केला तरी अख्खं गाव चांगलं म्हणत नसतं. 2-4 तरी भाऊकीतले खौट बोलणारच. ते म्हणणारच म्हातारीनं हाय तवर कष्ट केलं तवा काय नाही, आता उगा पैशाचा उता आलाय कुठं तरी खर्चायचं. लोक आहेत रे ती हितलीच पुरी भाजी खाणार, हितलाच गुलाबजामुन खाणार, आणि जाता जाता आपलंच नाव ठेवून जाणार. दादा जगाला कुठं चांगलं म्हणून चलतं का दादा? अहो जग येते अनंत वाचाळ बरळती त्या कैसे निघो पाळ पावे हरी. पण माऊली काय म्हणतात माहितीये का? जगे आवडण्याची करावी, संबंधे सोयेची न धरावी, ऐसी ऐसी जीवी चाड बहु. माऊली म्हणले मला फार आवडतो लोकांनी त्रास दिलेला, कारण जोपर्यंत लोक नावं ठेवतायत तोपर्यंत देवाचं नाव मुखात येतं. ज्या दिवशी लोक डोक्यावर घेतील त्या दिवशी माझ्या अहंकारात सगळ्यात पहिल्यांदा मी देवालाच विसरेल.
त्याच्यापेक्षा लोकांनी नावं ठेवलेलं कमीत कमी मला कृतज्ञता तरी राहील की देवा तूच माझा आहे, बाकी माझं कोण रे. अनाथाचा अनाथ जनार्दन हे कळण्यासाठी मला माझ्या आनंदाची व्याख्या कळली पाहिजे. आणि आनंदच म्हणाल ना दादा, दारातल्या तुळशीसारखं पावित्र्य नाही, गळ्यातल्या माळेसारखी श्रीमंती नाही, मुखातल्या नामासारखं समाधान नाही, कपाळाच्या गंधासारखा स्वाभिमान नाही, आणि भगवंतावर विश्वास असणं याच्यासारखं आयुष्यात दुसरं सुख नाही. हे ज्याला मिळवता आलं तो आनंदीच आहे दादा. त्याच्या मुखात पंढरीच्या मालकाचं नाव आलं. मी नाही बरं. ज्ञानोबा म्हणतात, मत्स्य कुर्माधिक ज्यांच्या महिमेसी आले, धन्य वैष्णव तेज रवी शशीशी पाहिले. माऊली म्हणतात, सूर्याला तरी ग्रहण आहे, चंद्राला तरी डाग आहे, पण ज्याला ग्रहण डाग बंधन जन्म मृत्यू नाही असा परिपूर्ण माझा वैष्णव आहे. अशा वैष्णवाला कशाचं दुःख दादा. काळाचे ही काळ लढीवाळ विठ्ठलाचे. अरे मृत्यूलाही घाबरणारी मंडळी तुम्ही कशाचं भय करता. पण जर तुम्हालाही तुमची किंमत कळली नाही तर तुम्हाला चिंता वाटणारच ना दादा, कारण तुम्हालाच तुम्ही कोण आहेत ते अजूनपर्यंत कळले नाही. म्हणून तर आपुली आपण करा विनंती आहे रे दादा. समजून घ्या तुम्ही कोण आहात ते. फार सामर्थ्यवंत माणसं आहेत आपण. एकतर हिंदू धर्मात जन्माला आलो दादा, फार भाग्य आपलं. दगडालाही देव करायची ताकद ज्या अवलादीत आहे त्याला हिंदू म्हणावं असं सामर्थ्यवंत कुळात जन्माला आलो. भाग्यच आहे रे दादा आपलं. त्यात भारतात जन्माला आलो जिथं माय बापाला देव मानलं जातं. पवित्र ते कोळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते, जेथे हरीचे दास जन्म घेते. पवित्र ते कोळ पावन तो देश, जेथे हरीचे दास असत्यालाही सत्य करणाऱ्या या जगात जिथे जगाच्या मालकाला सत्य मानणारं व्यक्तिमत्व जन्माला आलं, कौतुक वाटतं. धन्य माता पिता, भाग्यवान आहेत आम्ही. ज्ञानेश्वरी तुकोबांच्या गाथ्यासारखी श्रीमंती आमच्या पदरात पडली. खरंच आई वडिलांच्या पुण्याईमुळे आम्हाला ज्ञानेश्वरी गाथेसारखं सामर्थ्य मिळालं. सोपं नाही दादा. काय राहिलं हो या जगात. अहो घरात ज्ञानेश्वरी नाही. काही काही लोकांच्या लोक स्वतःला श्रीमंत समजवतात. नाही चालत बरं का. माय पाया पडवून सांगते, तुमच्या लेकराला नावं ठेवायच्या आधी आपण काय करतो याचाही विचार केलाच पाहिजे की ग. आपण काय केलं लेकरांसाठी. म्हातारी माणसं निस्ती म्हणतात, पोरं वाया गेली, पोरं वाया गेली आणि पोरं वाया गेली. फक्त पोरच गेली. म्हातारी गुणाची है की नाही. अहो बाबा, पोरं का वाया गेली. बिडी फुकून तुमची तोंड आत गेली म्हणून पोरं वाया गेली. तुम्ही काय केलं. सप्त्याच्या मंडपाच्या मागं जाऊ जाऊ फुकली. तुम्ही गुणाची होय रे. मारुतीच्या वट्ट्यावर बसून पत्ते चालता. ब्रह्मचारी मारुतीला राणी दाखवतात. तुम्ही गुणाची. तेवढे पोरच वाया गेली हो. आता या म्हातारा बायका स्वतः दारात बसल्या बसल्या, आजकालच्या काय पोरी आहेत का, यांना काय लाज आहेत का, आमच्या जमान्यात नव्हतं माय असं, आम्ही किती इज्जतीनं खाल्लो, किती कष्ट केलं, हिला काय झोळ आहे, सगळं आयतं भेटलं. खरं आहे ग. पण तू आता काय करते. तू मिसरी चुळती. त्याचं काय. अगं मिसरीच्या वासानं म्हशीनं दूध द्यायचं बंद केलं. इतका विचित्र वास आहे त्या मिसरीचा. असंही नाही ना चालत. नाही. आपल्याही मुखात हरिपाठ हवा. आपलाही म्हातारा काकड्याला जात असावा. आपल्याही अर्जुन अखंडितपणे जगाच्या मालकाचं नाव घ्यावं. आम्ही भाग्यवानच रे जे अशा कुटुंबात जन्माला आलो. अरे पहिली सकाळ माणसाची वासुदेवानं व्हायची. आम्ही पाववाल्याच्या भोंग्यावर जागे झालो. नशीबच की हो आमचं, आहे की नाही. पण विनंती आहे, थोडी जाणीव ठेवा, थोडी जागे राहा. परमार्थ असा नाही चालत दादा. कसं बरं असं चालेल. आमचा परमार्थच विचित्र हो. 10 दिवस गणपती, बुडवताना बाबूराव, हा परमार्थ. अरे आरती करणारे तुम्ही, दारू पिऊन नाचणारे तुम्हीच. गणपतीनं सत्य म्हणावं तरी कोणाला सांगा ना दादा. अहो नवरात्राचे उपवास, दसऱ्या दिवशी बोकड, देवी कोपते म्हण, पोत्यात घालून हाणला पाहिजे सांगणारा. नाही सांगणाराच हा ना, ऐकणारच राहू द्या महाराज. तसंच
जयाचे आही कधड नाही तयासी परित्र पुससी काही, अशी गत करून ठेवली की हो माऊली म्हणतात ते किरडू जरी कापडाचे परी लहरी आ येता होती असाचे. अंधारात कापड जरी हल्ला तरी तुम्ही साप म्हणता, कारण आमच्याकडे अजूनही साफ नजर नाहीये. आजही जुनी माणसं सापाला किरडू म्हणतात बघा. माऊली म्हणतात कापड जरी हल्ला तरी किरडू भासवणारी माणसं आम्ही, आम्हाला सत्य असत्य काय कळणार देवा. कल्पनेची बाधा नहो कवणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. आणि कल्पना म्हणशील ना देवा तर संकल्पे सृष्टी घडी, सवीची विकल्पोनी मोडी, मनोरथांच्या उतरंडी उतरी रची. एका मिनिटात कल्पना राजा करते आणि एका मिनिटात रंक करते. या मनासोबत नाही चालत देवा परमार्थ. हे मन आहे ना, माझे चित्त तुझे पाया मिठी पडली पंढरी राया, आता कोठे धावे म्हण तुझे चरण देखलिया, भाग गेला देह जाओ अथवा राहो पांडुरंगी, धन्य माता पिता. ही भावना हवी तुमची आणि माझी, कोणाचीच नाहीये. ही स्वार्थ आहे आपल्या परमार्थात. आपला परमार्थ इतका घाईच आहे ना दादा. आपण पंढरपूरला गेलो तरी ड्रायव्हरला म्हणतो गाडीचं तोंड वळवून ठेव, म्हणजे दर्शन झाल्या झाल्या निघायला येते. तेवढा तरी वेळ कशाला देवाच्या दारात, हो की नाही. देव रिकामाच आहे, तो बसलाय आपला वाटप आहे उभा भेटीची. आपण घाईचे, तो थांबलाय आपल्यासाठी 28 युग. आम्हाला काम आहेत ना घरी, हो की नाही. आलंय अवघड आहे आपल्या परमार्थाचं. आपलं म्हणजे कसं आहे, स्वतःला पुरणपोळी एवढी देवाला निवद एवढा. देवाचा निवद केवढा असतो होय ग माय. तुम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक केल्यावर देवाच्या निवदाची पोळी केवढी करता. एवढंच पुरण घालता आणि एवढ्याच कणकीत पडी लाटता देवाच्या पोळ्या. तेवढाच भात, त्याच्यावरच आमटी, नुसतं तुपात बोट बुडवणार, तीच सगळ्यावर लावणार. तुम्हाला देव बारका वाटतो. अहो देवाचं विशाल स्वरूप तुमच्या आम्हाला कळणारच नाहीये. श्रीकृष्ण भगवान आणि रुक्मिणी मातेचं द्वारकेमध्ये लग्न आहे. देवाची पहिली पत्नी लक्ष्मी ही समुद्राची कन्या. नारद म्हणले देवाला, देवा तू माझं होऊ दिलं नाही, मी तुझं होऊ देत असतो होय रे. देवानं लग्न पत्रिका वाटायचं काम नारदाकडे दिलं, तर त्याच्या नावातच नारद, त्याचं काय कमी महाराज. त्यानं पहिली पत्रिका देवाच्या पहिल्या बायकोच्या बापाला दिली, देवाच्या पहिल्या सासऱ्याला दिली, सागराला. सागराला कळलंय देवाचं लग्न आहे, उसळ्या मारत निघाला. तर प्रॅक्टिकली विचार करू आपण. 71% पाणी आहे जमिनीवर आणि 29% जमीन आहे. एवढा मोठा महासागर द्वारकेकडे निघाला, द्वारका राहणार आहे का. द्वारका बुडणारच की. पण नारदांना कुठं माहिती देव काय साधा आहे का. अहो लग्न देवाचं का तुमच्या आमच्या सारखं आहे का दादा. देवाना हाताचा एक केस उपटला, देवाच्या अर्ध्या केसात अख्खा महासागर मावला. एवढा विशाल माझा परमात्मा, तुमची एवढी एवढी पुळी कुणाच्या नाकात घालायची. करा ना विचार. ही ताकद आहे. आम्हाला अजूनही देव कळला नाहीये. कसा कळणार तुम्हीच सांगा. इगतपुरीकर, त्याला स्वतःचा बाप कळला नाही, त्याला जगाचा बाप आम्ही तरी कसा समजून सांगायचा. हो, ज्याला स्वतःची माय कळली नाही त्याला पंढरीची माय आम्ही कुठल्या श्लोकातनं समजून सांगायची. पंढरीचे मायबाप कळायला घरातल्या मायबापाची जाणीव झाली पाहिजे की. ते कुठं आम्हाला कळलं. आणि काय वाटतं तुम्हाला दादा, जीव गेल्यावर मायबाप मरतात का. अरे मेल्यावर कशाला सोहळे करताय. मरायच्या आधी करा की त्यांनाही डोळ्या देखत बघू द्या काय चाललंय ते. काय वाटतं तुम्हाला, मायबाप कधी मरतात, जीव गेल्यावर नाही रे. ज्या दिवशी नवरा बायको समोर आईचा अपमान करतो, आई तेव्हाच मेलेली असते. तिच्यातला आई पण तेव्हाच मरतं. राहतं ते फक्त शरीर आहे. उग मरण येत नाही म्हणून जगायचं. ज्या दिवशी बापाला जाणीव होते ना, आता पोराच्या कुठल्याच निर्णयात माझा अधिकार राहिला नाही, आता पोराच्या आयुष्यात आणि घरात माझा सन्मान राहिला नाही, त्याचं बाप पण तेव्हाच मरतं. राहतं ते फक्त बापाचं हाडाचं शरीर असतं, जे तुम्ही कालांतराने जाळता. मायबाप जगवायचेही तुमच्या हातात आहेत आणि मायबाप मारायचेही तुमच्या हातात आहे. अरे आयुष्य वाढतं मायबापाचं जेव्हा मायबापाला कळतं की अजूनही पोराच्या आयुष्यात माझ्या निर्णयाला किंमत आहे. अजूनही लेकरं माझं ऐकतात. 10 वर्ष जास्त जगतील म्हातारे. तुमच्या हातात आहे हो माऊली. तुमच्या मायबापाची जाणीव ठेवणं फार कमी लोकांना ठेवता आली दादा. ज्यांना ठेवता आली ना ते जागे आहेत, त्यांना सत्य सत्याची जाण आहे. नाहीतर हे जग पुण्यवंत पाताळी लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला. पुण्यवंत पाताळी लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला. पुण्यवंत पाताळी लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत
झाला तुझा दरबार धन्य झाला तुझा दरबार धन्य झाला तुझा दरबार धन्य झाला तुझा दरबार. कबीर महाराज सांगतात अनाडी दुनिया भजन विना कैसी तरियो अनाडी दुनिया भजन विना कैसी तरियो अनाड़ी दुनिया भजन बिना कैसे करियो अनाड़ी दुनिया भजन बिना कैसे करियो. सच्चा मरे भूखा यहाँ सच्चा मरे भूखा सच्चा मरे भूखा सच्चा मरे भूखा यहाँ झूठा गुलगुली खाइयो सच्चा मरे भूखा यहाँ झूठा गुलगुली खाइयो अनाड़ी दुनिया भजन बिना कैसी तरियो अनाड़ी दुनिया भजन बिना कैसी तरियो अनाड़ी दुनिया भजन बिना कैसे करियो अनाड़ी दुनिया भजन बिना कैसे करियो. भजन बिना कैसी तरियो. इथे एकच आहे तेरी बन जाएगी गोविंद गुण गाए से ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई नारायण नारायण पुकारने से तेरी बन जाएगी गोविंद गुण गाए से तेरी बन जाएगी गोपाल गुण गाए से. पर्यायच नाही दुसरा इथे एकच पर्याय आहे मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा अखंड चिंतन विठोबाचे तयाचा हरिक. सोपं आहे हो सगळं फिरून तिथंच येतं. त्याला बसता आलं ना देवा तुझी आवड निर्माण झाली आयुष्यात काय पाहिजे भगवंता आम्ही तुझ्यावर प्रेम करणं यात काय नवल आहे देवा तू आमच्यावर प्रेम करतोस काय नवल आहे अजून काय नवल हवं माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु देवा तू गुरुबंधू पिता तू आमची इष्ट देवता तू सदा रक्षदा आपदी आमोते किती डोळे झाकून घेतले रे आम्ही स्वतःच्या अहंकारात आम्हाला हे कळलं नाही. अरे बोलणारे आम्ही होतो बोलवणारा तू होतास चालणारे आम्ही होतो चालवणारा तू होतास अरे जगणारे आम्ही होतो जगवणारा तू होतास. दुःख आम्हाला दिसलं पण आमच्यापेक्षा जास्त वेदना तुला झाल्या हे आम्हाला दिसलंच नाही. आमच्या अगोदर आमच्या संकटाला तू तोंड दिलंस हे आमच्या लक्षात कधी आलंच नाही. निर्वाणी गोविंद से मागे पुढे काहीच साकडे पडो नेदी पिता महाविष्णूने वचन घेतलं काही झालं कृष्णाने अर्जुन नाही सोडणार. देवाला चिंता वाटायला लागली देव अर्जुनाच्या कक्षामध्ये गेले अर्जुन मात्र ढाराढोर झोपलेला कसलंच भय नाही चेहऱ्यावर कसलीच चिंता नाही कसलंच दुःख नाही. देवाला नवल वाटलं देवाने जागा केलं अर्जुना अरे चतुरंग सैन्य त्यांना दिलंस तुझ्यापेक्षा दीडपट मोठं सैन्य त्यांचं अरे शस्त्रबल सैन्यबल मनुष्यबल सगळंच मोठं त्यांचं एवढं सगळं असूनही तुला चिंता नाही. अरे सगळीकडनं तुझ्या दुःख चहू बाजूनं तुला संकट ज्यांना आपलं म्हणलंस ती तुझ्या जीवावर उठले. अरे गुरु सुद्धा तुझ्यावर बाण धरून उभा राहिला कसलंच भय वाटत नाही तुला तुझ्यापेक्षा बलवान आहेत की ते चिंता कशी नाही एवढ्या संकटात तुला झोप तरी कशी आली. ज्यांना झोपा येत नाही त्यांनी कान देऊ नाही का इथं बसलेले 90% माणसं अशी आहेत ज्यांना झोपा लागत नाही. जिंदगीत कुठानेच तेवढे केले कसे लागल लोकांचं वाटोळं केलं नसतं लागली असती झोप. लोकांचा एवढा द्वेष केला कशा झोपा लागतील कसं बरं एवढ्या श्रमात एवढ्या त्रासात एवढ्या संकटात तुला झोप तरी कशी आली रे अर्जुना. इतकं गोड उत्तर दिलं इगतपुरीकर अर्जुनाने. आयुष्यभर लक्षात ठेवा बरं दादा सुखी व्हाल. अर्जुन म्हणला देवा ज्याच्या काळजीत जगाचा बाप जागा आहे त्याला कशी झोप लागणार नाही. तू माझ्यासाठी जागा आहेस ना बाबा. जगाचा बाप माझी काळजी करतोय मी कशाची काळजी करू सांग. घालोनी आभार राहिलो निश्चिंती निर्विले संती विठोबासी मागे पुढे उभा राहे संभाळीत आली आघात निवाराया. देवा जर तूच माझं राखतोय तर मला चिंता कसली. मी चिंताच करत नाही बाबा. माझं कसं आहे ना अखंड चिंतन माझ्या मुखात तुझं नाव आहे मला भय नाही बघ. अर्थात जो असे त्याला चिंताच नाही हो तो आनंदी आहे तो जागा आहे. कारण जाग याचं लक्षण काय माणूस जागा आहे कसं कळतं. उठा जागी भारी आता स्मरण करा पंढरीनाथ
भावी चरणी ठेवी माथा सुख विव्यथा छंदाच्या उठा जागे भारी आता स्मरण करा पंढरीनाथा भावी चरणी ठेवी माथा सुख विव्यथा जागे भारी हरी जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती उठा की जमाय बाप कैसी लागली झोप उठा की जमाय बाप कैसी लागली झोप हुजूर जावनिया एवढी चुकवा खेप हुजूर जावनिया एवढी चुकवा की खेप आता जागा आता जागा आता जागा आता जागा आता जागा रे भागील जागा आता जागा रे भागील जागा 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 आता जागा रे भागील जागा 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 चोरंडी झल्या निझल्या नाटोनी भागा चोरंडी झल्या निझल्या 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 चोरंडी झल्या निझल्या नाटोनी भागा चोरंडी झल्या निझल्या नाटोनी भागा आता जागा आता जागा आता जागा आता जागा जागा आता जागा रे भागील जागा आता जागा रे भागील जागा आता जागा रे भागील जागा आता जागा रे भाईलो आता जागा रे जागायला एकच पर्याय वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा म्हणा मरायच्या आधी म्हणा तोपर्यंत हा जागे आज वाटताय अरे या टाळीचा खणखणाट पंढरीच्या मालकाच्या कानापर्यंत गेला पाहिजे त्यालाही न राहता इथं यावं वाटलं पाहिजे एवढ्या आगदिकपणे टाळी वाजवायची टाळी 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 अरे वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा कर जोडून विनवितो तुम्हा तुम्ही आठवा मधुसूदना कर जोडून विनवितो तुम्हा तुम्ही आठवा मधुसूदना वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव अरे वा! वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव 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 म्हणा बस. वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा कर जोडून विनवितो तुम्हा तुम्ही आठवा मधुसूदना नरदेह दुर्लभ जाणा वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव 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 म्हणा म्हणत जा. म्हणून बघत जा लय आनंद आहे हो दादा त्याच्या बाकीचं बोलण्यात काय आनंद आहे अहो दात खाऊन म्हणा राम 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 चलतंय देवाला कसंही चलतं दादा हा फक्त प्रेम असलं पाहिजे देव काही तत्व ठेवत नाही दादा भजन गोड असलं ना कसंही चालतं देवाला पवित्र पवित्र ज्या दिवशी देवाचं नाव घ्याल तो दिवस पवित्र काळ वेळ नाम देवाच्या नावाला काही सुतक बितक नसतं बरं का ते कुणी काढलंय सुतकात खरंच आहे भाऊ तुमचं
देवाला कशाचं सुतक दादा, देवाचं नाव घ्यायला कशाचं सुतक? कुठलाही काय वेळ न बघता तुम्ही भगवंताचं नाव घेऊ शकता. कुठं उठता बसता झोपता खाता पिता राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओवीये, दळिता कांडिता जीविता गबाईये. कामामध्ये काम काही मला राम राम, कामामध्ये काम काही मला राम राम. कामामध्ये काम काही मला राम राम, कामामध्ये काम काही मला राम राम. ओ कामामध्ये काम काही मला राम राम, कामामध्ये काम काही मला राम राम. कामामध्ये काम काही मला राम राम, कामामध्ये काम काही मला राम राम. ओ जाईला भावाश्रम, जाईला भावाश्रम, सुख होईना दुःखाचे, सुख होईना दुःखाचे. कामामध्ये काम काही मला राम राम, कामामध्ये काम काही मला राम राम. कामामध्ये काम काही मला राम राम, कामामध्ये काम काही मला राम राम. काही मला राम राम. आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंद ती फक्त मुखी म्हणा राम राम. सांगड बांधारी बांधारी भक्तीची, सांगड बांधारी बांधारी भक्तीची. नारायण नामाची नारायण नामाची नारायण नामाची. सांगड बांधारे बांधारे भक्ती, सांगड बांधारे बांधारे भक्तीची नारायण नामाची, नारायण नामाची, नारायण नामाची नामाची. बस एवढं झालं ना देवा, तयाचा हरी क. तुम्ही कशाला तुमचा संसार करताय? तू का म्हणे घालू तयावरी भार, पाहू हा संसार. हा आता भास झालं, केलं कष्ट कुटुंबासाठी, आता देवासाठी. आणि देवाने तरी काय कमी पडू दिलं हो? लग्न नामदेव रायाचं, नवरी राजाई, वरमाय गोणाई, वरबाप दामू शेठ, लग्न लावायला ब्राह्मण पांडुरंग. अहो तो संसार परमार्थापेक्षा गोड आहे, ज्याची राखणदारी विठ्ठलानं करावी. पण विठ्ठल कुणाच्याही घराची राखणदारी करत नाही. त्या घरात एक तरी वैष्णव पाहिजे. घरात वैष्णव असल्याशिवाय विठ्ठल कसा राखणदारी करेल? आणि ज्याच्या घरात वैष्णव ना, देव बघत नाही. हा हिचा भाऊ आहे, हिची बहीण आहे, हिचा भाचा आहे, हिचा मामा आहे, याची बायको आहे, हिचा नवरा आहे. त्या एकट्याच्या जेव्हा राख कुळ सुखानं खातं दादा. नामदेवरांचा 47 रणाचा अभंग आहे. चकोबाची कांता असे ती गर्वीन झाले ती संपूर्ण नवमास. लय ताकद असते दादा बाईत, लय. आज या गीताबाई आजींना अख्खा संसार सामर्थ्यानं आपल्या खांद्यावर पेलवला. तुम्हाला कुणी शिकवलं मला माहित नाही, पण आजही आपल्या महाराष्ट्रात काही रूढी परंपरा अशा आहेत ज्या चुकीच्या आहेत. अजूनही बायकातल्या बायकात असं चालतं, ज्या बाईचा नवरा तिच्या अगोदर गेला तिला फारशी किंमत द्यायची नाही बरं. तिला पूजेला बसवायचं नाही, तिला सवाशिनीला कुंकू लावू द्यायचं नाही, तिनं चांगलं राहायचं नाही, तिनं चांगलं घालायचं नाही, तिनं पुढे जाऊन कोणाचं औक्षण करायचं. का बरं? तिचा नवरा गेला. तिने महाराजाला ओवाळायचं नाही. का बरं? अहो तिचा नवरा गेला. तिने सवाशनीला कुंकू लावायचं नाही. का बरं? अहो तिचा नवरा तिच्या अगोदर गेला. ती सवाशीन नाही ना. कोणी शिकवलं तुम्हाला हे? हिंदू धर्माच्या कुठल्याच ग्रंथ शास्त्र पुराणामध्ये लिहिलं नाही की ज्या बाईचा नवरा तिच्या अगोदर गेला तिला समाजात किंमत द्यायची नाही. तिला पूजेचा अधिकार आहे, तिला औक्षणाचा अधिकार आहे, तिला जगायचा अधिकार आहे, जगवायचा अधिकार आहे. तुमच्याकडे बघतीये कारण हे तुमच्यात जास्त चालतं, ह्यांचा काही संबंध नसतो याच्याशी एवढा. आई म्हणून विचारते, लेक म्हणून नजरेत नजर घालून सांगा, कुठल्या बाईला वाटतं तिचा नवरा तिच्या अगोदर जावा? कसाही असू दे ग नवरा, ती देवाकडे मागणं मागते, मला नवऱ्याच्या नंतर जाऊ दे, असं मला नवऱ्याच्या अगोदर जाऊ दे.
माणसाचा जन्म मृत्यू माणसाच्या हातात असतो का ग? असता तर कुणीच जाऊ दिला नसता ना ग. अरे ज्या पंढरपुराचा विठ्ठलही तीच झाली आणि ज्या पंढरपूरचा रखमाईही तीच झाली. अगं जिनं पुंडलिक जनाबाई मुक्ताबाई नाथबाबा नामदेवराय आपल्या खांद्यावर पेलवलंय. अगं ज्या बाईनं नवऱ्याच्या नंतर पातिव्रात्य आणि मर्यादा सांभाळून आपला संसार मोठा केला, ज्या बाईनं आपली लेकरं पायावर उभी करून त्यांचा संसार फुलवला, त्या बाईला एका कुंकवाच्या टिकल्यामुळं कमी किंमत देणं कितपत योग्य आहे ग? हा विचार तुमच्या डोक्यात कधी नाही आला? नवऱ्याच्या अगोदर जाणारी बाई जर सौभाग्यवती असेल तर नवऱ्याच्या नंतर जाणारी गंगा भागीरथी असते. नवऱ्याच्या अगोदर जाणारीचा अधिकार जर विठ्ठलाच्या चरणाशी असेल तर नवऱ्याच्या नंतर जिनं आपला संसार आपल्या खांद्यावर सांभाळला तिचा अधिकार महादेवाच्या मस्तकावर असतो. मग तुम्ही सांगा श्रेष्ठ आणि कनिष्ठ करू. त्या बाईनं जर कधी कुठल्या कुमारिकेला कुंकू लावलं ना तर ती कुंकू लावताना एवढंच मागणं मागेल, विठ्ठला जे दुःख माझ्या पदरात पडलं ते हिच्या पदरात पडू देऊ नकोस. काय मागणार आहे दुसरं बाई? ते जरा डोळे उघडा. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून. खोट्याला खरं करायची ताकद ठेवली रे यांनी, बाकी काहीच नाही. लय ताकद हो बाई दादा, लय. बाईसारखी ताकदच कोणात नाही. तुकोबाच्या अगोदर तुकोबाच्या बायकोसाठी विठ्ठलाला यावं लागलं. फक्त तुकोबाच्या बायकोनं संसार सांभाळला तुकोबांचा. तपश्चर्या केली, भजन केलं असं नाही, तुकोबांचा संसार सांभाळला. 2 बायका तुकोबांना. तुम्ही लय कान देऊन ऐकू नका, तुमच्यात आणि त्यांच्यात फरक आहे. तुम्ही काय गुणाचे होय? ते काय झालं दादा, पहिली पत्नी रखमाबाई, त्यांना बाळ होत नाही म्हणून आईबापांना हट्टा खातर दुसरी करायला लावली. पण देव बी इतकी मस्करी करतो दादा, दुसरी बायको केल्यावर दुसरीच्या अगोदर पहिलीलाच दिवस गेले. देव बी लय मजा घेतो महाराज. हा, देव इतकी परीक्षा बघतो, कीर्तन व्हायच्या अगोदर पर्यंत इतका रिमझिम पाडतो, कीर्तनात बंद करतो. त्याला बी विश्वास पाहिजे असतो. देवही म्हणतो संयम आहे का बघावा ह्यांच्याकडे. कारण तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्या हवी ना. आणि रोजचं आहे दादा, रोजचं. रोज कीर्तनाच्या आधी पाऊस पडतंय, कीर्तनात बंद पडतंय, कीर्तन झालं की पुन्हा येतंय. बरं रोजचा काही कीर्तनाची टेस्ट टायमिंग आणि वेळ एक तरी सेम क्वालिटी रोज. मलाच नवल वाटतं दादा, दुसरं काय या विषयाकडे. मग ती तुकोबांची पत्नी दुसरी जिजाबाई, टोपण नाव आवली त्यांचं. लोक म्हणतात आवली फार फटकळ आहे, पण मी म्हणते तिच्यासारखी बायको भेटायला माणूस तुकोबांसारखाच लागेल. तुकोबांशिवाय आवलीसारखी बायको कोणाला भेटू शकत नाही. काय सामर्थ्यवंत बाई दादा. अहो इतक्या श्रीमंत घरची पोरगी, पण नवऱ्याच्या घरी फाटक्या लोगड्यावर संसार करायची. पुण्याचं सासर तुकोबारायांचं, गोळवे सावकाराची पोरगी तुकोबारायची बायको आवली. 3600 एकर ऊस होता तिच्या वडिलांचा पुणे जिल्ह्यात. इगतपुरीच्या डोंगरात नाही, जागेला किंमत आहे ना. 3600 एकर, 1.25 एकर ऊस आपला. तरी देवाच्या असा पाया पडतो. पेटल ती सुद्धा, भजन करीत जा. लय अहंकार नसतो करायचा. आपण अशी आपण मानती महंत पण फुगती असाधारण गर्वे येणे. स्वतःला महंत मानणारी माणसं यांना देव कळणार तरी कसं आहे तुम्हाला? आम्हाला कळतच नाही बाबा या विषयाकडे. एवढी श्रीमंत घरची 1425 माणसं एका दिवशी जिच्या बापाच्या हाताखाली ती नवऱ्याच्या घरी फाटक्या लुगड्यावर संसार करायचे. काय मोठं मन असलं त्या बाईचं. कसा देव येणार नाही एवढं चांगलं हृदय असल्यावर, असा संसार सांभाळल्यावर. परमार्थ करायची गरज नाही माय आपल्याला. आपण निस्ता संसार आगदिकपणे सांभाळावा. जगाचा बाप आपल्या संसाराची राखणदारी करतो, एवढी ताकद बाईच्या संसारात सुद्धा आहे. काही लागत नाही ग माय. तुकोबांना भाकरी दिल्याशिवाय भाकरी खात नव्हत्या. 4-4 दिवस तुकोबा सापडत नसायचे. कधी भामचंद्र डोंगर, कधी भंडारा डोंगर, कुठेही. पण आधी तुकोबालाच भाकरी मग स्वतः खायच्या. एके दिवशी असंच तुकोबाला भाकरी द्यायला चालल्या, पायात काटा मोडला त्यांच्या. शेतकरी आहात ना माऊली तुम्ही? तुम्ही शेतकरी आहात का? थोडेफार बसलेले आहेत का? तुम्ही आहेत का? शेतकऱ्याचं मरू द्या महाराज, तुम्हीच असल्यासारखे दिसना म्हणून विचारलं. शेतकरी आहे का तुम्ही? तुम्ही प्राऊड फार्मर. शेतकरी आहात, कौतुकाने सांगा. शेतकरी आहात हे सांगायला कधी लाजायचं नाही दादा. आयुष्याचा जुगार खेळून मातीमधनं सोनं पिकवायची ताकद ज्याच्या मनगटात आहे, ज्याच्या घरात कधीच लाचारीचा, भ्रष्टाचाराचा, तळतळाटाचा पैसा येत नाही, त्याला शेतकऱ्याची औलाद म्हणायचं, कौतुकानंच सांगायचं शेतकरी आहे दादा. हे झालं इमोशनली. प्रॅक्टिकली विचार करा. आर्मीत भरती होणारी पोरं शेतकऱ्याची का जागीरदाराची? शेतकऱ्याची. वारकरी संप्रदायात स्वतःचं तारुण्य पणाला लावणारी पोरं शेतकऱ्याची का जागीरदाराची? शेतकऱ्याची. आणि वृद्धाश्रमात मायबाप मात्र जागीरदाराचे. ते कुत्र्याचं नाक पुसतं, बापाचं नको वाटतं त्याला.
तसे आम्ही जागीरदार आहे ना, आम्ही बाप फाटक्या धोत्रात सांभाळू पण बापाला बापाच्याच घरात सांभाळू. एवढे चांगले संस्कार आमच्यावरही येत दादा. शेतकरी आहे तुम्ही, शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला काही नवलय, काही नवलय का? मोडतोच. शेतकऱ्याच्या पायी काटा मोडला, शेतकरी काटा बघायला पाणी नसेल तर काय लावतो? लाजू नका, सगळे थुकाच लावतात. इथं काय फार हायजीन मेंटेन करायचं नसतं, थुकाच लावायचं असतं. मला खरं सांगा, एका थुक्यात काटा दिसतो, 2-4 वेळा तरी लावावं लागतं. माय काटा मोडला जिजाबाईला, त्रास झाला पंढरीच्या आईला. तयाचा हरिक जो सत्य आहे ना, देव त्याच्या पाठीमागे असतो. तिच्यासारखी माई आहे कोण सांगा बरं? ते जुनं भजन आहे बघा. लेकरांची सेवा केलीस तू आई, लेकरांची सेवा केलीस तू आई, कसा पांग फेडू कसा तुझ्या उपकारा जगी तोड नाही, ओवाळी न जीव माझा सावळे विठाई विठ्ठला, माय बाबा जन्मभरी सेवा तुझ्या पावलाची, जन्मभरी सेवा तुझ्या पावलाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बाबा विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, माऊलीत मूर्ती फिरत्याचा काळ वरती देशी, फिरत्याचा काळ वरती देशी, मातीला आकार विठ्ठला तू वेळा कुंभार, विठ्ठला तू वेळा कुंभार, विठ्ठला तू वेळा कुंभार, विठ्ठला तू वेळा कुंभार. किती करशील रे देवा? आम्हाला एवढंच करायचंय. हरिमुखे तू राखतोयस पण आम्हाला तुझ्याकडे यायचंय फक्त. पाऊली चालती म्हणा माय मावला, पाऊली चालती राहिली 2-4. अगं येत असेल म्हणायला तर देवाच्या दारात म्हणायला लाजू नका. आणि अख्ख्या संसारात एवढं येत नसेल म्हणायला तर जरा कळलं, तिला कळलं महाराजांसारखा. पाऊली चालती दुखी संसाराची, वाह, दुखी संसाराची. हरी बोल. पाऊली चालती यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी, कान्हा वाजवितो बासरी. वाह, कान्हा वाजवी. राधे चल माझ्या गावाला जाऊ, वाह, राधे चल माझ्या गावाला जाऊ. अग गोकुळ माझं गाव, अग गोकुळ माझं गाव. वाग चल माझ्या गावाला जाऊ. तुम्हाला टोचतो का देव? नाही का तुम्हाला टोचतो असा टाचाटाचा? ह्यांचं लयच अवघड आहे हो. ह्यांना ही गवळण जमत नाही, ह्यांना दुसरी गवळण लागती. ह्यांची गवळण वेगळी आहे. तुझ्यासाठी गेली अवनात आहे की नाही? माईक घालून हाणलं पाहिजे राव तुम्हाला. असल्या गवळण लागते तुम्हाला.
गवळणीचा पार इथूनच करून ठेवला यांनी. काही काही अरे बाया वाचवणारे आपण, बाया नाचवायची जाते होय रे आपली. हा पत्नी सोडली तर परस्त्रीकडे आई म्हणून बघणारी जात आहे आपली. शोभत का आपल्याला या पैशाच्या माझावर बाया नाचवणं का काही करताय? अहो गाव ऐकत नाही, यात्रेत लागतो. तू अध्यक्षपद सोड ना यात्रेचं, तुला नाही गावाला लागतं ना. तू म्हणा येणार असेल तर आपण नाही बाबा अध्यक्ष राहणार. हे ना दुसऱ्यावर ढकलत जाऊ नका दादा. काही नाही बघा आपलं, आपण आपल्याला फक्त माझी गाडी, माझी मॅडी, माझी दाढी, माझी बॉडी, माझ्याच बायकोची गलगल साडी बस. तिकडे देव देश धर्म पेटला तरी चालतंय, काही घेणं नाही आपल्याला. आपल्याला फक्त आपलं ढेरगं भरलं पाहिजे बस. बिचारे जे आपल्यासाठी मेले ना, त्यांना वाईट वाटत असेल माहिती. ते विचार करत असतील यहाँ कोई मरे वोटो के लिए तो कोई मरे नोटो के लिए. आपण तरी कुठे शहाणे होत. 500,000वर मतदान करणाऱ्या जाती आपल्या, हे की नाही. आपण काय लोकांना नाव ठेवायचं, त्याने भ्रष्टाचार केला. हा आणि तू मतदानाखाली 2,000 घेतले, तू लय गुणाचा आहे की नाही. सगळेच घेतात, तू कशाला. सगळ्यापेक्षा काहीतरी वेगळं वाग ना. अवघड आहे हो. यहाँ कोई मरे वोटो के लिए तो कोई मरे नोटो के लिए. भगत सिंह सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे किन हरामजादों के लिए. मेलो तरी कुणासाठी बाबा, फाशीला गेलो रे आम्ही. काय यांनी काय ठेवलं आमच्या देशात? 1000चं बंडल ज्याच्या खिशात त्याचं नाव दारिद्र्य रेषात. श्रीमंत रे तो, काय करते 2 रुपये तांदूळचं किलो खायची. ते खाणार आहे का 2 रुपये किलोचं तांदूळ? ती 2 न घेता 10 न गरीबाला ऐकत. ही परिस्थिती. एक चोर पकडायची मशीन होती, जपानमध्ये आणली, तासात 20 चोर पकडले. ऑस्ट्रेलियात आणली ती मशीन, तासात 30 चोर पकडले. तीच मशीन भारतात आणली, 15 मिनिटात मशीनच चोरीला गेली. लोकला बाबा सेन्स ऑफ ह्युमर नाथ खोळा आमच्या भारतातल्या लोकांचा. देवाला येड्यात काढाय निघाली होई लोक. खुशाल देवाला वेड्यात काढतात, खुशाल. पंढरपूरची वारी करायची, राजगिराचे लाडू इगतपुरीला आणायचे. वा रे वा, वारी गेली म्हणून मी असली. बरं मी म्हातारीला विचारलं, आजी तुम्हाला चावत नाही लाडू, कशाला घेतला? नॅट्यूला. वारी कशाला केली? मरायला. जर पंढरपूरचा लाडू इगतपुरीला येत असेल तर वारी करण्यात मजा. तुम्ही वारी बंधन सोडाय करता का? लावून घ्या. तू मरणाचं बोचक त्या डोक्यावर घेऊन चालायचं कशाला? मोकळं अरे. तुम्ही आम्ही सगळे सारखेच आहे दादा, काहीच फरक नाही. आपल्याला नाही होत. आपण दिखावा करतो, मग दिखावा तरी करू नका. चुकतंय हे मान्य तरी करा. फरक तरी पाडा या गोष्टीचा की माझं चुकतंय देवा, जसा आहे तसा पदरात आव तरी आणू नका की मी फार शहाणा आहे. मला कळत नाही एवढं. जर मला कळलं तर माझ्यासारखं शहाणच कुणी नाही. पण मला कळत नाही हेही मला कळत नाही म्हणजे मी किती मूर्ख. लयच अवघड आहे आपलं. नाकाच्या शेंड्यापासून टकल्यापर्यंत गंध, बापाच्या कमरेत लाता. देव भेटला नाही, तू बाप ठोकला. तुला देव भेटतो बघ. अरे स्त्रीचा सन्मान करणारी माणसं आहेत रे आपण. नाही शोभत आपल्या नजरेला हे. शाहिस्तखानाच्या लाल महाला चालल्यात. शाहिस्तखानाच्या बहिणीची पोरगी भीतीने कुठेतरी लपली. शाहिस्तखानाची बायको पळत पळत आली. जहापणा जहापणा मुझे लगता है शिवा के मावलों ने बदले की आग में लड़की उठाली. शाहिस्तखान शत्रू है पण बायकोला सांगतो बेगम जबान को लगाम दे. शिवा के मावले है वो, ऐसी उनकी परवरिश नहीं कि औरत की तरफ गंदी नजर डाले. औरत जात की इज्जत करने वाले लोग है वो, बेटी नहीं उठाते. बायकोला कौतुक वाटलं. शत्रु है वो आपका, क्या लगता है आपको? आपने उनकी बहु बेटियां उठाई, यहां तक उनकी इज्जत तक लूट ली. उस वक्त तुमने नहीं सोचा वो औरत है, उसका क्या कसूर? अगर तुमने उनकी औरतों को जलील किया तो शिवा बदला नहीं लेगा. बेशक लेगा बेगम, क्यों नहीं लेगा. आज उंगलियों पर जान चली गई, कल गर्दन से जाऊंगा. नाम रुतबा सल्तनत इज्जत शोहरत यहां तक जिंदगी तक नहीं बख्शेगा वो शिवा. लेकिन एक बात की जबान देता हूँ, इन आंखों ने देखा है. बेटी उनकी हो या अपनी, औरत जात की धर्म जात नहीं देखते. वो किसी भी मुल्क की हो, कितनी भी सुंदर क्यों ना हो, आगे से समर्पित करने वाली भी क्यों ना हो. बेगम बेटी शत्रु की भी क्यों ना हो, वो शत्रुता बच्चे और औरतों पे नहीं दिखाते. बेटी किसी की भी हो, वो उस बेटी को देवी की तरह पूजते हैं. ऐसे हिंदू है वो, औरत जात का सम्मान करते हैं. दादा शत्रूलाही विश्वास वाटावा असं चारित्र्य ज्या राजाचं त्याचे वारसदार आहेत आपण.
आपल्या नजरेत तेवढंच पावित्र्य, तेवढीच प्रखरता, तेवढंच सामर्थ्य हवं तर माणूस आहेत आपण. तुकोबांनी नाव घेताना आधी बाईचं घेतलं, धन्य माता, मग पिता, कुळी कन्या, मग पुत्र. काहीतरी तथ्य असेलच की. सुरुवात तिच्यापासून आहे आणि शेवट करायची ताकद तिच्यात आहे. आदिशक्ती गौरी ही तीच आणि महाशक्ती कालिका ही तीच. आई लक्ष्मी ही तीच आणि आई चंडिका ही तीच. ताकद आहे रे बाईत. मग काय, काटा जिजाबाईला रुतला, त्रास पांडुरंगाला झाला. लक्षात आहे ना? फिरत जा पण येत जा. एसटी चहा पाण्याला थांबत असती, गाव येऊस तर सोडायची नसती. पांडुरंग म्हटले, जिजा काटा बघू द्या. विठ्ठला, काटा रुतला हे कळतं आम्हाला, पण कसं सांगू तुम्हाला, माझ्या पायातल्या काट्यापेक्षा माझ्या नवऱ्याला लागलेली भूक जास्त महत्वाची वाटते मला. आधी ती भागवते, मग येते दर्शनाला. विठ्ठल जाग्यावर थांबवला का तर नवऱ्याची भूक भागवायची. देव तरी कुठे जाईल, जिने नवऱ्यावर एवढा जीव लावला, देव तिला सोडून जाईल तरी कुठे. विठ्ठल जाग्यावर आहे, साधा नाहीये बरं तो. त्याचं दर्शन व्हावं म्हणून ऋषी मुनी तपस्वी हजारो लाखो वर्ष झाडाला उलटी टांगून जरी तपश्चर्या केली तरी माझा देव भेटेलच ही शंका. असा अशक्य असणारा माझा विठ्ठल ह्या जिजाबाईसाठी थांबला. जिजाबाई भाकरी देऊन आल्या, विठ्ठल जाग्यावरच. देवा गेला नाहीत, अहो पाय बघू द्या. जगाच्या बापानं, विश्वाच्या मालकानं, पंढरीश पांडुरंग परमात्म्यानं, माझ्या पंढरीच्या नायकानं त्या जिजाबाईचा पाय स्वतःच्या हातात घेतला. काय भाग्य असेल त्या मायमाऊलीचं. थुका लावून काटा दिसतो का पाहायला? कदाचित एका थुक्यात त्यालाही काटा दिसला नसावा, त्यानं हे 2-4 याळा लावला. सरपंचाला नाही पण सरपंचिनीला लईच राग आला. पंढरपूरची, इथली मला माहित नाही महाराज बरं का. पंढरपूरची आमच्यासाठी एकच सरपंचीन, एकच आमदारीन, एकच पाटलीन, एकच. राही रखमाबाई तुम्हा येवो त्यात या, सेजे हलवूनी जागे करा देवराया, सेजे हलवूनी जागे करा देवराया. ती रखमाई. कधी विचार केला का हो पंढरपुरात न्यायचं तरी काय? अहो संसार कसा करावा हे पंढरपूर शिकवतं. 8वी शुग पाठीमाग उभा राहिलेली रखमाई देवाला विचारते, देवा अख्ख्या विश्वाचं दुःख न सांगता कळतं, कधी मागे वळून तरी बघायचं बायकोला काय कमी पडतं. बायको आहे की नाही याचा विचारही कधी केला नाहीत. अहो विचार करायचं सोडा, थांबली की नाही हे मागे वळून सुद्धा पाहिलं नाही. गेलीच असते तुम्हाला सोडून तर काय केलं असतं. विठ्ठलानं सांगावं, विश्वास आहे रखमाई, तू साथ सोडणार नाही. अगं तू विठ्ठलाचा संसार सांभाळतेस म्हणून तर विठ्ठलाला जगाचा संसार सांभाळायची ताकद येते. हे माझ्या विश्वासाचं स्वरूप आहे की तू माझा संसार सांभाळतेस. असा संसार असावा दादा, असा. इतकं त्याग, इतकं प्रेम, इतकी निश्चय, इतकी निष्ठा. रखमाई म्हणली का हो विठ्ठला, विश्वोत्पत्ती आधी हे तवे, अहो विश्वाची उत्पत्ती म्हणे तुमची. अहो मुंगीच्या पायातल्या पैंजनातल्या घुंगराचा आवाज ऐकू येतो म्हणे तुम्हाला. गेली अर्धा तास झालं थुका लावताय, खरंच काटा दिस ना. एवढं तुम्हालाही कळतं की इगतपुरी कर, देवाला काटा बघायला थुका लावायची गरज आहे. मग का हो वागतं असं विठ्ठला? काय वाटतं रखमाबाई तुम्हाला? काटा रुतवणारे आम्हीच आणि काटा काढणारे आम्हीच. नाटक हो. अहो पण कशासाठी देवा? रखमाबाई ऐश्वर्य पायदळीत उडवलं, बायको अन्न अन्न करून मेली, लेकर अन्न अन्न करून मेली, तरी मला कधी दोष दिला नाही. स्वतःपेक्षा जास्त जीव ज्या तुकोबानं माझ्यावर लावला, अशा तुकोबावर जिनं जीव लावला, अशा तुकोबाचा जिनं संसार सांभाळला, तिची ताकद काय असेल. तिच्या पायाची धूळ माझ्या मुखाला लागावी म्हणून एवढा अट्टहास केला, नाही तर काय गरज आहे सांग बरं मला. करा ना विचार, काय ताकद असते बाईत. जिजाबाईचा काटा विठ्ठलानं काढला. मायबाप तुमचा आमचा काटा गावानंच काढला. आपलं गारणं काय देवापर्यंत जाऊच दिलं नाही बघा समाजाने. देवा नको, देवा सांगू सुख दुःख देव निवारील भूक. हे एकदा आम्हाला कळलं, याची जाणीव आम्हाला एकदा झाली. मग काय तयाचा हरिक वाटे, जगाचा बाप आमची राखणदारी करतो, कौतुक करतो. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुख त्याचे नारायण. ही माणसं कौतुक करणारी कोण देवा? जगाचा बाप कौतुक करत असेल याच्यापेक्षा मोठं कौतुक काय देवा?
आणि देवानं कौतुक केलं हे कसं कळतं माहित आहे? पांडुरंग कृपांकित असणारी माणसं त्यांची मुख्य 3 लक्षणं. प्रथम, ऐश्वर्य असलं तरी अहंकार नसतो, ज्ञान असलं तरी तिरस्कार नसतो, आणि कितीही सामर्थ्य असलं तरी शांतता असते. ही कृपांकिताची लक्षणं आहेत. सगळ्यात प्रथम ते व्यक्तिमत्व शांत असतं. त्याला कुठल्याच गोष्टीचा काहीच फरक पडत. अर्थात समजायचं देवानं कृपा केली, कौतुक केलं तयाचा हरिक. कारण ते मूळतः सात्विक आहे ना, तर त्याला सत्याचं आचरण करायची सवय आहे. आणि सत्याचं आचरण करणारी माणसं त्रास सहन करतात, पण असत्याच्या मार्गाला जात अशी माणसं हवी देवा आयुष्य. अशी संगत हवी. एकदा ही संगत मिळाली ना, मग काय तयाचा हरिक वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा, कसं काय बरं जगाचा बाप त्यांचं कौतुक करतो, त्यांच्या पाठीमागे उभा असतो? त्याचं कारण आहे तो जागा असतो, त्याला जाणीव असते, कृतज्ञता असते, तो शांत असतो. पण तो कसा काय जागा राहतो? कारण हित कळणं का सोपं का दादा? अहो माणसं म्हणतात ताई पाप, पाप म्हणजे काय असतं? माऊली स्वतःच चांगलं कळत नाही, याच्यापेक्षा मोठं पाप काय असतं? गोमटे ते करा माझे भार ओझे, एवढं जरी कळलं धन्य माता पिता. कसं काय बरं तुम्हाला तुमचं हित कळतं? तुकोबराय म्हटले असं नाही हो, आमची आम्हाला कुठं कळतं. तसेची वाट न पाहता वैसेची गावा न येता, बाळपणीच सर्वज्ञतावर येतयाते. बाळपणीच भगवंतानं सर्वज्ञानं वरावं, कृपा करावी, मग काय राहतं देवा? आम्हा तया परस्परे एका नामाचीच अंतरे. जाग व्हायला वेळ किती लागतो विठ्ठला, पण जाग व्हायला पर्याय तुझं नामचिंतन हे कळण्यासाठी वेळ जातो. आणि विठ्ठला हे ज्याला कळालं त्याला ते कळालं, त्याचं कारण आहे धन्य माता पिता तयाची, धन्य माता पिता तयाची, धन्य माता पिता तयाची, धन्य माता पिता तयाची. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची, धन्य माता पिता तयाची, पुण्या जो असे जगता, धन्य माता पिता तयाची, धन्य माता पिता तयाची. तो सात्विक आहे, त्याचं कुळ सात्विक आहे, तो जागा आहे. हे कसं काय कळेल देवा? कळायला काही लक्षण? अखंड चिंतन. मग हे आम्हाला कसं कळेल की विठोबाचं चिंतन कसं करायचं? गीता भागवत कशा पद्धतीनं करायचं हे कळण्यासाठी श्रवण भक्ती गरजेची आहे. आणि हे एकदा कळलं की मुखात देवाचं नाव येणं हे पुण्याचं लक्षण आहे. देवाचं नाव मुखात आलं ना, मग परिपूर्णत्व. मग पुन्हा काहीच नाही. राजयाची कांता काय भीक मागे, मनाची अजोगे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी. मग काय लावोनिया हात, कुरवाळीला माथा, सांगितली चिंता न करावी. एकदा देवाचं नाव मुखात आलं की आमच्यासारखे वैभवशाली आम्हीच. मग काय करायचं? फक्त भजन. दोन्ही हात वर करा, भजन करायचं ना. हो का? जेवढे चांगले हात वर तेवढं मी परमार्थ करायला मोकळा आहे. मला चिंता नाही, भय नाही, काळजी नाही. जरा आखूड हात म्हणजे मी जरा गुतलेला आहे, मी कुठाने केली जिंदगीत येऊन जरा प्रॉब्लेम आहे मला. खाली हात म्हणजे मला गरजच नाही देवाची, बघून घेईन मी माझं ॲटिट्यूड, इगो. दोन्ही हात प्रेमाने. लक्ष्मी शारंग धर सीतापती रघुवीर राधा गोविंदा, लक्ष्मी शारंग धर सीतापती रघुवीर राधा गोविंदा, राधा गोविंदा रखमाई पांडुरंगा, राधा गोविंदा रखमाई पांडुरंगा, राधा गोविंदा रखुमाई पांडुरंगा, राधा गोविंदा रखुमाई पांडुरंगा. लक्ष्मी शारंग धर सीतापती रघुवीर राधा गोविंदा,
आणि कुणी घ्यायला सांगितले तुमचे हात सांगा. एनिवे असं द्या, घेतलेत तर घ्या. तुम्ही कुठं ऐकायला बसले? तुम्ही एवढे आले, यातले अर्धेच कीर्तन ऐकायला आले, अर्धे एकाच कामासाठी आले. टीव्हीत बघितली, एकदा समक्ष बघायची. हो ना? शब्दांना माफ करा माझ्या, पण किती अवघड झालं हो. कीर्तनकार सुद्धा प्रसिद्धीवर आला. जिची प्रसिद्धी जास्त त्याला गर्दी जास्त. कीर्तनकारामुळे कीर्तन कधी मोठं होत नाही, कीर्तनामुळे कीर्तनकार मोठा झाल्याशिवाय राहत नाही. आयुष्यभर लक्षात. माणसामुळे कधीच व्यासपीठ नसतं, व्यासपीठामुळे माणूस असतो. आमच्यामुळे काहीच नाही आहे. आम्ही ज्याच्यामुळे आहोत त्याची कृतज्ञता आमच्याकडे असावी. तुका म्हणे मज बोलविता देव आपुलिया बळे, नाही मी बोलत सका कृपावंत वाचा त्याची. साळून की मंजुळ बोलत से वाणी शिकविता धनी. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चामेन्नम चतुर्विधम. चालवणं बोलवणं सोड रे अर्जुना, सूक्ष्मता लक्षात घे. अन्न पचवणारा जठरामधला अग्नी सुद्धा मी आहे. पंचमहाभूत मी, अनुरेणू मी, सुरुवात मी, शेवट मी, अनंत काल मी, वेड्या तूही मीच. हे ज्या दिवशी तुला कळेल त्या दिवशी तू अखंडपणे माझं चिंतन करशील. आणि करावंच. ही जी पंच ज्ञानेंद्रिय आहेत ही देवाच्या कारणी. हस्त पवित्र यदि दान पुण्यम, पाद पवित्र यदि तीर्थयात्रा, मुख पवित्र यदि नाम घोषम, हृदय पवित्र यदि ब्रह्मनिष्ठा. प्रथमे नार्जितं विद्या, द्वितीय नार्जितं धनम, तृतीय नार्जितं पुण्य, चतुर्थे किम करिष्यति. पहिल्या 25 वर्षात ज्ञान नाही मिळवलं, पुढच्या 25 वर्षात पुण्य नाही मिळवलं, त्याच्या पुढच्या 25 वर्षात पैसा नाही मिळवला, बाकीच्या 25 मध्ये काय करणार आहे तुम्ही? श्वानापरी गती झाली, अवघी करती हाडहाड, कुत्र्यासारखे हाल होणार दादा. म्हणून वेळेत सगळं करा. पैसा वेळेत कमवा, ज्ञान वेळेत कमवा, आणि सामर्थ्य अर्थात भगवंताचं नाम वेळेत घ्या. नाही तर काय फायदा आहे दादा, सांगा ना मला. काही नाही. 7 गोष्टी नरकात नेतात म्हणजे नेतातच. मांस, मदिरा, चोरी, जुगार, परस्त्रीगमन, वेश्यागमन आणि शिकार नेतातच. पर्याय नाही त्याला, होणारच ते. विनंती आहे, कशाला छोट्या छोट्या गोष्टीच्या. अहो ही खाणारी पिणारी माणसं सप्त्याच्या पंक्तीत सुद्धा म्हणतात बादलीतली तरी तरी द्या. अरे सप्त्यात तरी बादलीतलं खालचं खा का? सप्त्यात बी तरीच खायची तुला का? तिथं बी रसाच वाढायचा नसतो दादा. नाही चाल. म्हणून विनंती आहे, दुतच्च मासम मदिराच्च वेश्या. सामर्थ्याने ही जी 7 गोष्टी सांगतात ना शास्त्र, दुतच्च मासम मदिराच्च वेश्या, चौदार्यसे हा परिहार सेवम, एतानी सप्त व्यसनानी लोके, घोरती घोरम नरकम नयंती. हे चालणारच आहे. म्हणून विनंती आहे, यातनं वाचायचंय अखंड चिंतन. हे सगळं सोडा. इथं बसलेले गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातावरी करा. इतकं व्यसन मुक्ती गतपुरी का? हो दादा, हिला नाही कळायचं, त्याला कळलं ना. तुकडोजी महाराज म्हणतात बघा, पाप करूनी पापी म्हणे सैरा वैरा पळतई रे. काय काय केलंस भल्या माणसा देवाला सार कळतई रे. काय काय केलंस भल्या माणसा देवाला सार कळतई रे. देवाला न सांगता कळतं, सांगायची गरज पडत नाही दादा. पण इथं लपवाल तिथं लपवायच्या पात्रतेचे राहू नका. लोकांसाठी चांगलं वागू नका. चांगलं वागणं समाधान देईल म्हणून चांगलं वागा. आणि चांगलं एकच आहे, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. बाकी सगळा जगत भास आहे, बाकी सगळं खोट आहे. इथे सत्य जर तू आहे तर माझ्यासाठी सत्य विठोबाचं चिंतन आहे. आणि हेच जर गीता भागवत सांगते तर हे श्रवण करणं माझं कर्तव्य आहे. आणि हे एकदा केलं आयुष्यात तयाचा हरिक वाटे फक्त भजन. विठोबाय रखो माय हरी जय जय. विठोबाय रखो माय, विठोबाय रखो माय. हरी 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 जय जय जय. विठोबाय रखो माय, रखो माय.
आयुष्यभर तुझं चिंतन करण्याचं सामर्थ्य दे देवा. याच्यासाठी पाहिजे ते तत्व सांभाळायला तयार आहे. तुला वाटत असेल दानेश्वरी गाथा गीता आयुष्यभर हे ग्रंथ कानाशी आणि मुखाशी असतील तर हे तुझ्यापर्यंत पोचवत असतील देवा. विनंती आहे सर्वी श्रवण भक्ती तुझ्यापर्यंत पोचवत असेल. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे. विठोबाचे तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार. तुका बराय सांगता जसं गोकुळच्या सुखांत पार नाही लेखा तसं माझं भाग्य की मी तुझ्या दारी आहे. तुझं नामचिंतन माझ्या मुखात आहे, याच्यापेक्षा मोठं भाग्य काय विठ्ठला. नाही तेवढं करता आलं तर कमीत कमी अशा कुटुंबाची सेवा माझ्या हातून व्हावी जे तुझ्याशी निष्ठेनं जोडलेली आहेत. ज्याची महिन्याची वारी काकडा हरिपाठ चुकलेला नाही अशांची सेवा म्हणजे माझ्या भाग्याचा पराकाष्ठा आहे, माझ्या भाग्याची पूर्तता आहे. तेवढं तरी करू दे देवा. संत संगतीचा लाभ तरी दे. नरगे मुक्ती धन संपदा संत संग देस. आयुष्यभर तुझी सेवा करेल. अजून काहीच नकोय परमात्मा. तू मला दिलंयस याची कृतज्ञता माझ्या आयुष्यात राहते. म्हणा सुंदर नामचिंतनाचा अट्टहास आज या तोकडे कुटुंबियाच्या माध्यमातून गंगा भागीरथी गीताबाई तोकडे यांच्या सेवा निवृत्ती निमित्त हा सुंदर सोहळा सगळंच कुटुंब त्यांचं आप्तेष्ट मंडळी सोयरे धायरे मंडळी. मी पुन्हा एकदा सांगते की आजचं संकीर्तन म्हणजे कृतज्ञता आहे. आजचं संकीर्तन म्हणजे त्यांनी केलेल्या उपकाराची जाण आहे. फेडू शकत नाही पण जाणीव तर ठेवू शकतो की नाही. आणि ती जाणीव म्हणजे हा सोहळा आहे. आणि अर्थात ज्यांच्या नावातच त्याग आहे त्यांनी आयुष्यभर कुटुंब सांभाळलं. आईबापानं ठेवतानाच नाव सीताबाई ठेवलंय. ज्यांनी रामाचा संसार सांभाळलाही आणि स्वतःच्या सत्वासाठी त्यागही केला अशी ताकद ज्या देवीत होती त्यांचं नाव ज्या आईच्या नावाला जोडलं गेलं ते आपल्या लेकरा बाळांचा संसार आपल्या लवकुशाला वनात का होईना पण बापाचा आदर करायचं शिकवणार यात काय नवल आहे दादा. कारण नावातच सीता आहे त्याच्यामुळे तो विषयच नाही आहे. अगदी डोक्यावर पदर कपाला सामर्थ्यवंत कंद. अगदी माणसाने आजी म्हणावं की असं डोळ्यासमोर यावं असं स्वरूप. त्यामुळे त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त हा सोहळा. आता पांडुरंग परमात्म्याचं नामचिंतन घ्यायला तुम्हाला थोडीशी मोकळीक. आता काय नाही फक्त पंढरी आळंदी एवढंच करायचं महाराज. ते बाकीचं सांभाळतील सगळं. आजपर्यंत खूप केलं. आमची तन्वीच्या माध्यमातून माझ्याकडे या कुटुंबाशी संपर्क किया या कुटुंबाशी नातं जोडण्याचा अधिकार मिळाला. गेली 1.5 वर्ष झालं ती माझ्याकडे आहे. माझ्या संस्थेमध्ये शिकतीये. अर्थात आजींची नात आहे आणि ती माझ्याकडे आहे. त्याच्यामुळं माझं या कुटुंबाशी नातं जोडलं गेलं, कौटुंबिक नातं जोडलं गेलं. आमचा तन्वीचा भाऊ अगदी अगदीकपणे ही सेवा केली. घेतल्यापासून खूप दिवसापूर्वी ही सेवा घेतलेली आहे. सेवा घेतल्यापासून होईपर्यंत बिचाऱ्याच्या जीवात जीव नसेल. हा ना सगळं असं म्हणजे पोटात काही खाल्लं बी का नाही देव जाणे महाराज बरं का. इतकी धावपळ आणि त्यात पाऊस पडला इतकं टेन्शन आलं असं माझ्याच जीवाला माहिती महाराज. इतकी नम्रता स्वभावामध्ये सगळंच कुटुंब अगदी सामर्थ्याने त्यांना साथ देत आहेत. त्यांच्या बहिणी असतील सगळी मंडळी अगदी गोडपणे ही सेवा करतायत. खरंच तुमच्याकडनं समाजानं शिकावं की ज्या व्यक्तिमत्वानं आपल्यासाठी कष्ट केलं त्या माणसासाठी तो जिवंत तोपर्यंत सोहळा करावा हे तुमच्याकडनं शिकावं. मेल्यावर कोण बघतं दादा देव जाणे. पण तुम्ही असताना एवढ्या अगदीकपणे हा सोहळा उभा केलाय. खरंच परमात्म्याची कृपा आहे तुमच्या कुटुंबावर की ही बुद्धिमत्ता तुम्हाला लाभली की तुम्ही हा सोहळा करावा.
भाग्यवान माणसं आहात तुम्ही सगळं कुटुंब. चरणावर साष्टांग दंडवत तुमच्या. सुंदर गायनाचार्य हरिभक्तपरायण गोरख महाराज असतील, हरिभक्तपरायण आमच्या गतिरताई असतील. अगदी गोड महाराष्ट्रात नामांकित असणारं नाव, जगाच्या मालकानं सरस्वती कंठात वासवावी इतकी सुंदर ताकद, इतकी सुंदर वसलेली सरस्वती तेवढ्या साधनेनं तपश्चर्यानं तुम्ही मोठी केलीत, वृद्धिंगत केली. चरणावर साष्टांग दंडवत तुमच्या. त्याचबरोबर आदिती तिचे देखील मनस्वी आभार. हरिभक्तपरायण संतोष महाराज, संतू बुवा, अगदी चरणावर साष्टांग दंडवत तुमच्यापे. तुम्ही माझ्यापेक्षा ज्ञानाने अधिकाराने सामर्थ्याने मोठं असणारं व्यक्तिमत्व, तरी माझ्या कीर्तनाला सामर्थ्याने साथ केली, हाच तुमच्या मनाचा मोठेपणा. चरणावर साष्टांग दंडवत तुमच्या. सगळे टाळकरी असतील, तन्वी देखील माझ्यासोबत आली, भक्ती असेल तिचे देखील मनस्वी आभार. विनेकरी आई असतील, उपस्थित तुम्ही सर्व आप्तेष्ट सोयरेधारी मित्रमंडळी असतील, चरणावर साष्टांग दंडवत तुमच्या. उत्कृष्ट मृदुंगवादक हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज आमचे खूप दिवसांपूर्वी सेवेला साथ करण्याचा योग आला होता. या नाशिक भागामध्ये जे अखंडितपणे सेवा करतात, महाराष्ट्रात वृद्धिंगत असणारं नाव ज्ञानेश्वर महाराज. शिवनिर्मित असणारा मृदंग तांडवासारखी वाजवायची ताकद तुमच्या बोटांमध्ये आहे. माऊली तुम्हाला असंच मोठं करू, माऊलींच्या प्रार्थना. चरणावर साष्टांग दंडवत तुमच्या. सुंदर सिस्टीम, दादांचे मनस्वी आभार. अगदी गोड आवाज दिला. माऊली तुम्हाला तुमच्या व्यापारात यशस्वी करो. असाच तुमच्या सिस्टीम कीर्तनाला लागो, गरजेचे. कारण कीर्तनाला समरूप असणारी सिस्टीम आहे तुमची. कीर्तनात फार धांगडधिंगा लागत नाही आणि ते तुम्हाला कळावं इतकं सुंदर तुमचं नेतृत्व आहे. त्यामुळं तुम्हाला तुमच्या यशस्वीतेसाठी मनस्वी शुभेच्छा. चरणावर साष्टांग दंडवत तुमच्या. तुम्ही सगळे मायबाप, कॅमेरावाले दादा तुमचे मनस्वी आभार. बिचाऱ्या कॅमेरावाल्यांचं लय अवघड असतं. ते अख्ख्या महाराष्ट्राचा फोटो काढतो, पण त्याचाच फोटो काढाय कोणी नसतो. त्या बिचाऱ्याला सांगावं लागतं, धर कॅमेरा, इथं बटन दाब, इथं बटन दाब. आणि येत नसतं ना पुरुषाला. केशव बाबा सांगतात, कॅमेरावाला म्हणजे कॅमेरा सब तेरा. अगदी निस्वार्थी असणारे व्यक्तिमत्व, त्यांचे देखील मनस्वी आभार. सगळी सगळी खारीचा ना खारीचा वाटा ज्याचा या कीर्तनात आहे. व्यासपीठावर सांगते, तो पंढरीचा बाप त्याचं कल्याण केल्याशिवाय सोडणार नाही, ज्यांनी हा सोहळा उभा केलाय. त्या प्रत्येकाचे मनस्वी आभार ज्यांनी हा सोहळा उभा केलाय. कौतुक आहे या कुटुंबाचं. आणि खरं सांगू का दादा, लोक म्हणतात देव नसतो. अजून किती तुम्हाला अनुभव द्यायचे की देव असतो. तुम्ही बाकीचं काही ठेवलं असतं तर मरणाचा पडला असता. फक्त कीर्तन आहे म्हणून गप येतो, झाल्यावर पडतो की नाही बघा. अवघड आहे हो दादा. खरं सांग का, देवानं पावसाचं खातं माझ्या हातात द्यावं, मी सगळा महाराष्ट्र सुधरवील. पांडुरंगानं फक्त माझ्याकडे पाऊस द्यावा, मी असं शास्त्र काढील ज्याच्या गळ्यात माळ त्याच्याच वावरात पाऊस. हो ना, आई शपथ. जे सोमवारी खातं त्याचं जळलं पाहिजे, जी एकादश करते त्याचं फुललं पाहिजे माणूस. पण देव माझ्यासारखा नाही हो. उच्च नीच काही निर्णय भगवंत तिष्ठे भावभक्ती देखून या. माझा देव सकळांशी येते आहे अधिकार, असंच जगवतो बघा. आणि कदाचित त्या स्वभावामुळे आम्ही देवाची कृतज्ञता बाळगत नाही. देवा तुझ्याविषयी प्रेम असू दे, हे प्रेमच आम्हाला वैभव देणार आहे. आयुष्यभर तुझ्या सीतामाई आईनं हा संसार आपल्या खांद्यावर पेलवला. यशस्वीरित्या त्यांची रेल्वेतली ती नोकरी परिपूर्ण केली. आणि अगदीकपणे आता इथून पुढे त्यांचा संसार त्यांना सांभाळायचा आहे. पांडुरंग परमात्म्याने बळ देव, माऊलींच्या प्रार्थना. तुम्हा सगळ्यांचे मनस्वी आभार. माझ्याकडनं काही चुकलं असेल तर क्षमस्व. बरीच माणसं म्हणतात, तुम्ही काय फुकट ज्ञान सांगता का, तुमचं घ्यायचं कशाला, तुम्ही पाकिट घेता, हो की नाही. कधी विचार करता का आम्ही त्याचं काहीतरी थोडंफार करत असू ना. मी गेल्या वर्षी शिक्षण संस्था उभी केली. एकही रुपये कोणाची देणगी न घेता, हाताला कधी पावती पुस्तकाचा स्पर्श न लावता. सरकार अनुदान ट्रस्ट असं काहीच नाही. शहरामध्ये स्वतःच्या कीर्तनाच्या मानधनावर जागा घेतली आणि त्या मानधनावर स्वतःची 4 मजली वारकरी शिक्षण संस्था उभी केली. स्वतःच्या कीर्तनाच्या मानधनातनं यावर्षी स्कूल बस उभा केली. आणि सामर्थ्याने ह्या 150 पोरी सांभाळायची ताकद पांडुरंग परमात्म्याने माझ्या कुटुंबाच्या मनगटात दिली. आज 150 पोरी माझ्याकडे आहेत. आणि त्या ज्या गेल्या वर्षी पहिल्या 50 होत्या त्यातली आमची तन्वी आहे. अगदी शांत स्वभाव. मी खरं सांगू, या पोरी पुढे जाऊन पैसा कमवतील, नाव कमवतील, हे त्यांचं प्रारब्ध आहे. पण या पोरी दोन्ही घराचा उद्धार करणार हा माझा विश्वास आहे. कारण ती गीता आणि ज्ञानेश्वरी त्यांच्यावर कृपा करणार. कृपा करणारे आम्ही कोण नाही. ते जे रोज पाठ घेतात, विष्णू सहस्त्रनाम, ज्ञानेश्वरी, गीता, हे त्यांच्यावर कृपा करतात.
त्यांचा काकडा, त्यांची भजनी मालिका त्यांच्यावर कृपा करते, त्यांचा हरिपाठ, त्यांची कीर्तनाची साथ त्यांच्यावर कृपा करते. इथं उभं राहिलेलं फळ पांडुरंग त्यांना कुठंतरी देतो. जे इथं उभं आहेत ना त्यांच्या पाठीमागे अखंड पांडुरंग उभा असतो. जिथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा, ही ताकद आहे व्यासपीठात. म्हणून तुम्हा सगळ्यांचे मनस्वी आभार. पुन्हा एकदा हे गोड असणारं तुकडे कुटुंबीय चरणावर साष्टांग दंडवत यांच्या सेवेला विराम. ज्ञानेश्वरा माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय पुरे वेडे वापुडे उतरे काळाच्या महाराज तुम्ही सुद्धा नाही विचारला